शिंदेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। शिंदेंची कार बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। शिंदेंची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली आहे। या घडीला ही ब्रेकिंग न्यूज आपल्याला बघायला मिळते। डीसीएम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। प्राथमिक माहिती अगदी समोर येते, अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायचे आहेत, पण एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। त्यांची कार बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी त्यांना आली आहे। पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जातोय, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका आहे असं कळतंय। त्यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना विचारूया। प्रशांत, काय अपडेट? खरं तर ज्या पद्धतीने हा ईमेल आला, आणखी मंत्रालयाला सुद्धा थ्रेट आली, म्हणजे थेट पोलिसांना सुद्धा ज्या मेल येतो आणि तो ईमेल अत्यंत उच्च व्यक्तीसाठी असतो, तर त्या व्यक्तीला त्या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं। कारण एकनाथ शिंदे हे आता विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, याआधी मुख्यमंत्री सुद्धा होते, आणि त्यांच्याच गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेला हा मेल, आणि याची पूर्ण खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा सायबर विभाग कामाला लागलाय। त्याच्या URL वरनं त्याचा ऍड्रेस जो आहे, IP ऍड्रेस, तो ट्रेस करण्याचं काम चालू आहे। जिथं माहिती आपल्याला समजतंय, सायबर विभागाचे जे प्रमुख अधिकारी आहे आणि स्वतः याच्यात सायबर विभागाचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी लक्ष दिलंय, आणि यातनंच त्याचा URL ऍड्रेस आणि IP ऍड्रेस शोधून लवकरच आम्ही त्या मेल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू आणि नेमकं याच्यातलं तथ्य जे आहे ते बाहेर काढू। अशा पद्धतीनं मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस या दोघांचं एकत्रित काम चालू आहे। अपेक्षित आहे एक साधारणतः तासाभरामध्ये यातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येईल। नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।